नमस्कार. आज आपण आलो आहे शिंदेवाडी पाणी टाकी पाहण्यासाठी. ही येतात ब्राह्मणवाडापासून 3 किलोमीटर आपण ज्यावेळेस उतरला जातो त्या ठिकाणी आहेत. तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी असणारी पाण्याची टाकी आहे. आत गेल्यानंतर एकच पाण्याचं टाक आहे, परंतु वरील बाजूने पाहिलं तर 1, 2, 3 तोंड आहेत व खाली जाण्यासाठी पायरी मार्ग आहे. तशी त्याच्या बाजूला एक पाण्याचं टाक आहे, ते अर्धवट आहे, त्यालाही पायऱ्या आहेत पूर्णतः उतरण्यासाठी. आपण ज्यावेळेस पुण्याहून नारायणगाव, ओतूर आणि ब्राह्मणवाडा, आपण हरिश्चंद्र, इकडं खाली कळसुबाई किंवा अकोले तालुक्यातील किल्ले पाहण्यासाठी जात असतो, त्यावेळेस हे घाट चढून आल्यानंतर लगेच उजव्या बाजूस शिंदेवाडी फाटा आहे आणि ही दर्गा इथं. तर या ठिकाणी आल्यानंतर ही पाण्याची टाकी आपण निश्चितच करावी. ब्राह्मणगाव, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर. ब्राह्मणगाववरून आपण ज्यावेळेस ओतूरला जातो त्यावेळेस साधारण 2 किलोमीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपणाला शिंदेवाडी हा फाटा आहे. या ठिकाणी ही दर्गा आहे व शिंदेवाडीची ती शाळा आहे तिथं. त्याच्याजवळच आपणाला ही अशी पाण्याची टाकी पाहायला भेटतात. याची तोंड आतून सर्व एक आहेत, पण वरील बाजूस पाहिलं तर आपणाला 1, 2, 3, 4 पाण्याची टाकी अशी पाहायला भेटतात. ऐतिहासिक वारसा असणारी ही पाण्याची टाकी आहेत. आपण खाली जाऊन पाहू व या ठिकाणी उतरण्यासाठी पायऱ्या आहेत, कोरीव पायऱ्या, व वरील बाजूस एक आपणाला हे असं पाहायला भेटते. इथं आणि होल्स वगैरे दिसतात, इथं हे पाहू शकतो. ऐतिहासिक या मार्गावर असणारी पाण्याची टाकी आहेत. चला तर आता आपण खाली जाऊन पाहू. हे पाहू शकतो, अशी वरून 4 तोंड आहेत, परंतु खाली आल्यानंतर एकच हे अखंड असं पाण्याचं टाकं इथं पाहायला भेटत आहे. आणि याला ह्या पायऱ्या सुद्धा इथं पाहायला भेटतात. सुंदर, अप्रतिम या अशा ऐतिहासिक पाण्याच्या टाकी एकच बोलू शकतो याला, किंवा 4 कप्पे आहेत याला. शिंदेवाडी गावामध्ये असणाऱ्या या ऐतिहासिक पाण्याच्या टाकी आहेत. आपण ओतूरवरून ज्यावेळेस ब्राह्मणवाडा गावाला जात असतो किंवा हरिश्चंद्र किंवा इकडं कळसुबाईला जात असतो, त्यावेळेस या ठिकाणी न चुकता या पाण्याच्या टाकी आपण निश्चितच करावी, हीच एक विनंती आहे. आपणाला हा जो रस्ता आहे, समोर ब्राह्मणवाडा गाव आहे आणि हा ओतूरला गेलेला रस्ता आहे. बरोबर 2 ते 2.5 किलोमीटर आल्यानंतर शिंदेवाडी फाटा आहे. त्या ठिकाणावर आल्यानंतर ही अशी ऐतिहासिक पाण्याची टाकी पाहण्यास भेटत आहेत. चला आता ही पाण्याची टाकी पाहिली आपण. आता समोर आपणाला हा ओतूर आणि ब्राह्मणवाड्याला लागाचा घाट आहे. समोर आता लागाचा घाट लागणार आपणाला. लागाचा घाट संपल्या बरोबर या पाण्याच्या टाकी पाण्यास भेटतात.